झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. नंदुरबारात भांडी वाटपावरून उद्भवलेल्या वादाचे पडसाद. आमदार रघुवंशींनी डॉक्टर गावितांचा घेतला चांगलाच समाचार. मागचे पुढचे सगळेच काढले, भ्रष्टाचाराचा केला थेट आरोप. नंदुरबारमध्ये मजुरांना भांडी वाटप करण्याच्या कार्यक्रमात परवा चांगलाच गोंधळ उडाला. माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राम रघुवंशी यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. या मुद्द्याला धरून आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी डॉक्टर गावितांचा खरपूस समाचार घेतला. लाभार्थ्यांना त्यांचा लाभ मिळत नसेल किंवा कुणासाठी वाटप तासनतास थांबवले जाणार असेल तर आम्ही बोलणारच, असे म्हणत चंदूभैया रघुवंशी यांनी जोरदार हरकत घेतली. होत नव्हतं म्हणूनच जिल्हा प्रमुख राम भैया तिथे गेले आणि राम भैयांनी मग सांगितलं की बुवा तुम्ही ताबडतोब ते वाटा. लोक बिचारे तिथं रात्री 12 पासून येतात, तिथं काहीच व्यवस्था नाही. आणि अशा उघड्यावर बिचाऱ्या भगिनी जर एवढ्या मोठ्या संख्येने तिथं उपस्थित असतील तर त्यांना कुणाच्या बी साठी थांबवायची गरज नाही. पात्र आहे, तुम्ही त्यांना कुपन दिलेले आहे तर कुपन घ्यायचं आणि वस्तू वाटायची. पण एवढ्या क्षुल्लक कामासाठी सुद्धा जर फक्त आम्ही येणार म्हणून त्यांना 8-8 तास 10-10 तास 12-12 तास बसवून ठेवायचं असेल तर हा एक प्रकारे लोकांवरती अन्यायच आहे. आणि राम रघुवंशी पहिले गेला. राम रघुवंशीनेच सांगितलं की तुम्ही वाटप सुरू करा. त्याच्यानंतर मात्र पियुताई आल्यानंतर अर्ध्या तासानंतर आदरणीय गावित साहेब आले. उलट एवढे सगळे यायची बी गरज नाही, पण या सगळ्या भानगडीत आम्हाला पडायचंच नाही. पण एक नक्की, या जिल्ह्याच्या जनतेने 2 परिवारातल्या संस्काराचा फरक बघितला. सरकारी योजना या कुणा एकट्याच्या नसतात, त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांना आपल्याच हातून वाटप झाले पाहिजे असा आग्रह डॉक्टर गावितांचा का? आम्ही कधीच यासाठी हट्ट धरला नाही, असे म्हणत रघुवंशी यांनी थेट शासकीय अधिकाऱ्यांचाच हवाला दिला. त्या आणि तुम्ही माझ्या धुळ्याच्या बंगल्यावर मला भेटायला आले होते की नाही? या योजनेला सुसूत्रता यावी, लोकांच्या पर्यंत सगळ्या वस्तूंचं वाटप व्हायला पाहिजे अशीच माझी अपेक्षा होती. त्याप्रमाणेच मी तुम्हाला सूचना दिल्या आणि त्याचप्रमाणे वाटप करण्याचा निर्णय तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी घेतला. मी तेव्हाही सांगितलं होतं की माझ्या हस्ते मला वाटायचं नाही, कारण या राज्याच्या मुख्यमंत्र्याची योजना आहे. मग काय पूर्ण महाराष्ट्र मुख्यमंत्री वाटायला जातील का? नाही. शेवटी वाटायचं काम हे लोकांचं आहे. अधिकाऱ्यांनी वाटलं पाहिजे खरं म्हणजे, पण इथं लोकप्रतिनिधी येत असतील तरी आम्हाला काही हरकत नव्हती. आणि लोकांना ताटकळत ठेवू नका, लोकांना लवकरात लवकर लाभ द्या. याच्यासाठी तुम्ही माझ्या बंगल्यावरती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सह आले होते. हे खरं आहे का खोटं आहे? इतकेच नव्हे तर आमदार रघुवंशी यांनी डॉक्टर गावितांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत. जनहिताच्या कल्याणकारी योजना आमच्या सरकारने आणल्या, मात्र भ्रष्टाचाराच्या सगळ्या योजना तुम्ही आणल्या, असे म्हणत मागचे पुढचे सगळेच वाभाडे काढले. ही योजना तुमची नाही, तुमची योजना होती ती की आदिवासी भगिनीला नकली मंगळसूत्र दिले, ती योजना तुमची होती. आदिवासी लोकांच्यासाठी 250 रुपयाचं गॅसचं शेगडी तुम्ही 1405 रुपयाला खरेदी केली, ती योजना तुमची होती. आदिवासींनाच खावटी कर्जाच्या रूपाने 2000 रुपयाचा किराणा 4000 रुपयामध्ये दिला, ती योजना तुमची होती. आदिवासींनाच निकृष्ट दर्जाच्या शेळ्या मेंढ्या वाटप करण्यात आल्या, ज्या 1 महिन्याच्या वर त्यांच्याकडे टिकल्या नाहीत. जाऊन त्याचं ऑडिट करा वाटल्यास, लोकही तुम्हाला सांगतील. ती योजना तुमची होती. आत्ताही आदिवासींना गायी वाटप केल्या. मी तुम्हाला चॅलेंज देतो, चला आपण दोघं आणि सरकारी यंत्रणा बी घ्या, किती गायी शिल्लक आहेत. तिथं गायीची नाही, 20-20 हजार रुपये कुठल्या तरी लोकप्रतिनिधीने बी प्रत्येक गायीमध्ये पैसे घेतले. प्रसंगी त्या आदिवासी लाभार्थ्याला गायच दिली नाही आणि 10-20 हजार त्याच्या हातात देऊन टाकले, त्याच्याकडनं पोचपावती घेऊन टाकली. आजही 50% गायी नाही शिल्लक आपल्या जिल्ह्यामध्ये, आणि ती योजना बी तुमची होती. अशा भ्रष्टाचाराच्याच योजना आम्ही तक्रार केली. आम्ही जर तक्रार करतो आणि ती योजना जर बंद होते, याचाच अर्थ ती योजना फॉल्टी होती किंवा तिच्यात भ्रष्टाचार होता. नंदुरबार जिल्ह्यात डॉक्टर गावित आणि रघुवंशी परिवार यांच्यातील या वादाची जेवढी चर्चा आहे, तेवढीच भांडे वाटप करताना कोणत्याच पदावर नसलेल्या डॉक्टर सुप्रिया गावित या त्या ठिकाणी का आल्या, याची ही चर्चा रंगते आहे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.